वासुदेव नाही घरी. तुम्ही मला ओळखले पाहिल्यासारखं वाटतंय. तुम्ही मागच्या वर्षी आमच्या मधूच्या मुंजेच्या वेळी. अगदी बरोबर. मी केशव आंबेडकर, वासुदेवाचा मित्रच म्हणा ना. गेली 4 दिवस झाले वासुदेव शाळेकडे फिरकलाच नाही, म्हणून मी स्वतःच आलो. कुठे बाहेरगावी वगैरे गेलाय का तो? नाही म्हणजे तुम्ही अशा एकदम गंभीर का झाला? काही नाही. तसं आले माझ्या कानावर, पण मला फार वाईट वाटलं. तुम्ही ना कुणाच्या आध्यात्मिक माझ्या वर पूजेच्या ठिकाणी अपमान करायचा म्हणजे? तेव्हापासून घरातलं सगळं वातावरण बिघडलं. भावाभावांची भांडणं. वासुदेव दुपारपासून रागावून गेले, ते अजून परत आले नाही. आता हे गेले त्यांना शोधायला. हा वासुदेव पण वेडाच आहे. अशी डोक्यात राग घालून सोडत होता. तुम्ही त्यांचे मित्र म्हणता, मग तुम्हीच का नाही समजावत त्यांना? त्याची संधी तर मिळायला हवी. संघाचं काम पूर्ण वेळ करतो म्हणणारा हा वासुदेव एका मुलीच्या प्रेमात पडला. प्रेमात पडला? काय म्हणजे तसं नक्की मला माहित नाही, पण उगीच कशाला कोण बोलले नाही का? बरं येतो मी. हा पण आठवणीने सांगा मी भेटायला आलो होतो. फार महत्वाचं बोलायचं आहे मला त्याच्याशी. येतो. अरे वेदांत शास्त्री तुम्ही? नमस्कार. मजेत ना? तुला काय ठाऊ का दिसत नाही म्हटलं म्हणजे? काय अरे अरे खूप वाईट झालं. वेदांत शास्त्रीची आई वारली. अरे वाईट झालं. सिद्धेश्वराकडे वाटतं. अरे हो ना, काय वेगळाय पहा. निरोप देऊन ही पत्ता नाही द्यायचा. धर्म बुडतो तो असा. वर पूजेत अपमान केला तरी अपेक्षा करता त्यानं यावं. दुसरा कोण आहे? अल्ला रे म्हटलं म्हणजे. पण बरं भाऊ तू भेटला असते. तू जरा सिद्धेश्वराची समजून खालीस तर बरं होईल. तुझ्या शाखेवर तू म्हणून म्हटलं. मी सांगून ऐकेन. नकोच सांगू. तुम्ही एक जात पडेल धर्म बुडवे. धर्म माणूस घडवण्यात असतो, सोडवण्यात नव्हे. बरं पोहोचतो मी आणखी शास्त्री मी काय म्हणतो, आपण माघारी गेलेलं बरं. अहो आता घरापर्यंत आलोच आहोत तर दाण्यापर्यंत जाऊन येऊ. अहो त्याने जाऊन पाहू. अहो त्याने अपमान वगैरे केला तर? अपमान पाहत बसायची वेळ नाही. मी सांगतो, तुम्ही जर स्वतः सिद्धेश्वराची विनंती केली ना तर तो ऐकेल. तसा तो खूप चांगला आहे हो. पण बदमाश आहे तो त्याचा भाऊ. पुन्हा त्यांनी आडकाठी केली तर? न्याय करू म्हणून सांगा. अरे सत्यनारायणाची काय पण 33 कोटी देव देवतांची पूजा तुझ्या भावाच्या हस्ते करू म्हणून सांगा. काय बोलता डॉक्टर शास्त्री? आणि हे दिगंबर शास्त्राला मान्य होईल का? आणि आपण हे परस्पर निर्णय घेताय म्हणजे सांगायचं, प्रत्यक्षात मात्र काहीच करायचं नाही. एकदा का तुमच्या आईचा अंत्यसंस्कार झाला किंवा पण त्याने आधी पूजा मग अंत्येष्टी संस्कार अशी आत घातली तर तुम्ही विचारात चला मी सांगतो सगळं ठीक होईल. तुम्ही जरा प्रेमाने सिद्धेश्वर शास्त्री. अहो सिद्धेश्वर शास्त्री जोशी झोपला की का? अहो तुम्ही पुन्हा इथं आणि कशाला ओरडताय? झोपमोड होईल माझ्या मुलाची. सिद्धेश्वराला म्हणावं आम्ही आलो. कशाला? मड पोचवायला जरा ही लाज वाटत नाही? चालते व्हायला वाटते ते काय बोलते? तुझ्या वडिलांसारखं आहे म्हणतो म्हणते मी. ती तुझी जायची म्हणजे आता करे. हे बघ ती जी माझ्या तोंडात आहे. माझा तोल गेला तर शांत व्हा डॉक्टर शास्त्री. शांत व्हा. शांत व्हा. अहो मी तुम्हाला सांगत होतो. झाला ना अपमान तुमचाही झाला आणि माझाही अपमान तुम्ही करून घेतला. अहो एका स्त्री करून अपमान. अहो ती नुसती स्त्री नव्हे तर ती किरवंत स्त्री आहे.
दिगंबर शास्त्रीच कारणीत होता. अहो या वेदांत शास्त्राचा अपमान एका स्त्रीकडून दूर दाखवायला जागा उरली ना. दपू शास्त्री माझ्या आईचं कसं होणार? आई शांत अहो आता दिगंबर शास्त्री काढू शकते काहीतरी मार्ग. आता काय मार्ग काढला? मी काय म्हणते, सोहळं उचलायला आलंय. शिवून किती दिवस चालू ना, नवीन घ्यावं म्हणते. घरातली परिस्थिती लपून आहे का रे होती? चैन करायचे दिवस नाही. चाललंय तोपर्यंत चालवायला हवं. वेदांत शास्त्राच्या आईच्या अंत्येष्टीतून थोडंफार मिळालं असतं, पण ते नव्हतं नशिबात. आपल्या वाचून त्यांचं काही नाही आणलं रे होती. बाहेरचा किरवंत गोकर्ण शास्त्राला आणून केला त्याने आईचा अंत्येष्टी संस्कार. कुणाचं काही अडत नाही रे होती. अर्थ ते आपलं. तुम्ही म्हणताय ते सगळं खरं, पण तुम्ही तरी वाटेल तसा अपमान का म्हणून सहन करायचा? काहीही झालं तरी आपल्या मधूच्या वाटेला हे दुःख येऊ नये. काय होणार आहे कुणास ठाऊक. तुम्ही विचारच फार करता. न करून चालेल का रे होती? आगळी पोटाची खळगी भरायची म्हणजे वासुदेवाला समजावूनही काही उपयोग नाही. कसला म्हणून आसरा नाही. स्वतः सुखाने जगायचं नाही, दुसऱ्याला जगू द्यायचं नाही. त्याचं हे वागणं थांबलं पाहिजे. त्यांचं लग्न झालं की होईल सर्व सुरळीत. तू कुठे निघालास? का विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर हवंय मला. हे घर सोडून तू कुठेही जायचं नाहीस. चहा प्यायला सुद्धा का? घरात नाही मिळत? मिळाला असतं तर बाहेर कशाला गेलो? काय म्हणालात भाऊजी? काय ग, तू याला चहा देत नाहीस? सकाळपासून चांगला दोनदा झाला की. घेतला पण दोन्ही वेळा माझ्या कपाला कान होता. कान? ही काय भानगड आहे? यापुढे या घरातील प्रत्येकानं बिनकानाच्या कपातून चहा प्यायची सवय करायला हवी. अरे कशाबद्दल बोलतोस तू हे? त्या टिळकाच्या घरी मधुला बिनकानाच्या फुटक्या राखीव कपातून चहा देण्यात आला. काय म्हणतोय हा वासुदेव? मला काही माहित नाही. बोल खोट. काल मधूनच शाळेत जाताना सगळं सांगितलं मला. पाय सुद्धा भरला त्याचा. आपण जे रोज भोगतो ते मधूच्या वाट्याला कधी येऊ नये असं वाटत नाही तुम्हाला? झालं गेलं गंगेला मिळालं. तुला तर कधी म्हणून कशाचंही वाईट वाटत नाही. अरे काय करू वाईट वाटून घेऊ? काय करू शकतो मी? पण मी करू शकतो ना. त्या हरामखोर टिळकाला चांगला धडा शिकू शकतो ना मी. लहान मुलांबरोबर असं हेच वाटतात. खबरदार, यापुढे तू कुणाशी भांडण केलंस तर अरे कुणाशी वाईटपणा घ्यायचा. हे बघ वासुदेवा, मला माझ्या परीनं जगू दे. असह्य होते ना तुझं हे वागणं. या घरात जर तुला राहायचं असेल तर मी आपण होऊन परत आलो ना या घरात. कसा येशील? नागदुऱ्या काढायला मी जिवंत आहे ना इथं. हे बघ भाऊ, माझ्यामुळे तुला त्रास होत असेल तर हे घर या क्षणी सोडायला तयार आहे. ते तसं काही बोलले का भाऊजी? शब्दात नाही बोलला पण अर्थ तोच. काहीही त्रास झाला तरी त्यांनी तुम्हाला काही बोलू नये. वहिनी, तुला सुद्धा मी इतका का वाईट आहे? परिस्थिती वाईट आहे भाऊजी. तुम्ही त्यांच्या जागी आहात असं समजून वागून पहा, म्हणजे येईल लक्षात मी काय म्हणते ते. मीच मूर्ख वाटायचं. मोठ्या भावाचा आदर आहे, वहिनीची माया आहे, पण नाही आपलं कुणी नाही. वडील मृत्यूशय्येवर शेवटची घटना मोजत असताना तो क्षण मला अजूनही आठवतो. ते तुझी सगळी जबाबदारी माझ्या खांद्यावर टाकून गेली होती. त्यावेळी तू अवघा 8-9 वर्षाचा होतास. आईचा तर तू तोंड देखील पाहिलं नाहीस. तुझ्या जन्माच्या वेळेस गेली. पोरके पण नशिबी आलं तुझ्या. पण वासुदेवा, मी माझ्या मनाची शपथ घेऊन सांगतो, मी तुला कशाचीच कमी वाचून दिली नाही. अरे
जे माझ्या पारात पडत होतं ना तेच मी तुला देत होतो. वडिलांना मी वचन दिलं होतं मी तुला कधीही अंतर देणार नाही. वासुदेवा, माझं तुझ्याकडे एकच मागणं आहे. या पवित्र ऋणातून मला मोकळं कर, लग्न कर, स्वतःचा संसार कर. लग्नाबद्दलचं मत मी तुला मागे सांगितलं ना. केवळ अशक्य आहे ते. तर मग किरवताच्या मुलीशी मला लग्न करणं शक्य नाही, कदापि नाही. असं बोलून स्वतःच्या अवहेलना करत आहात भाऊजी. होय, करतोय मी स्वतःची अवहेलना. कौतुक करावं, सन्मानाने फिरवावं असं काय या किरवतपणाच्या जगण्यात मला सहन होत नाही. या घरातील माणसाकडे तुच्छतेनं पाहिलेलं हे सुद्धा चितपावून ब्राह्मणाचं घर आहे. पण किरवताचा शाप आहे ना भाऊजी. तो शापच नष्ट करायचा आहे मला. तसं झालं असं नाही. खरं म्हणजे मी सदैव तिखट मिठाचा विचार करणारी. मला हे कळत नाही, हा किरवताचा शाप तुम्ही कसा दूर करणार ते? कसा म्हणजे? सोपं आहे. ज्या मुलीशी मी लग्न करेल ती मुलगी किरवताची नसेल. ती नसेल हे मान्य, पण तुमचं काय? म्हणजे तुमच्या किरवंतपणाचं काय? तुम्हाला होणाऱ्या मुलांचं काय? आपल्याकडे मुलांना नाव लागतं ते वडिलांचं, आणि तुम्ही किरवंत म्हणून तुमची मुलं ही किरवंताचीच मुलं ठरणार भाऊजी. वहिनी, मला हे कधी कळालंच नाही वहिनी. तेव्हाही आले. तेव्हाही म्हणजे प्रेमात प्रेमच असतं भाऊजी, विचार नसतो. जाऊ द्या, तुम्ही नका हळवे होऊ. वहिनी, तुला नेमकं काय म्हणायचं वहिनी? प्रेम आंधळ असतं. ते पुढचा मागचा कसलाच विचार करीत नाही. तू अशी कोड्यात का बोलत आहेस? हीच मला आता एक कोडं वाटू लागली आहे. कोडं वाटणारच. मी तुझ्या बहिणीशी नलिनीशी लग्न करू शकणार नाही म्हणून कोडं वाटणारच. पण वहिनी, माझं काय? मी जिच्यावर जीवापाड प्रेम केलं तिचं काय? भाऊजी, तुम्ही खुशाल त्या मुलीशी लग्न करा. मला मुलीच राहणार. आणि माझी बाई नवीन ही काय रस्त्यात पडलेली नाही. मला खरं काय हे जाणून घ्यायचं होतं. माझं एका मुलीवर प्रेम आहे आणि मी नलिनीशी लग्न करणार नाही एवढं सांगितलं असतं तरी पुरेसं होतं. पण स्वतःचा वास्तव विसरून माझी बहीण किरवंताची मुलगी म्हणून उभा भुई थोपटण्याची गरज नव्हती. वहिनी, रागावलीस वहिनी. अरे, जिच्यासाठी तू इतकी भुई थोपटलीस ती मुलगी कोण आता तरी कळू दे. आता काय उपयोग आहे? भविष्यातील सन्मान सुखाचे पंख लावून भरारी मारणारा मी अगदी पंख छाटल्यागत झालो. ब्राह्मणाच्याच काय, पण ब्रह्मदेवाच्या मुलीशी लग्न झालं तरी उपेक्षा व्हायची ती होणारच. आता यावर उपाय एकच. हा किरवंताचा वंश निर्वंश झाला पाहिजे. यापुढे हे काही फरक कोणता कामा नाही. वासुदेवा, जीवनाचं वास्तव मला आज समजलं बघ. गोष्टी खरकटी काढणाऱ्या माझ्या बहिणीला जे समजलं ते मला कधी उमगलंच नव्हतं. हो, माझा निर्णय झाला. मी लग्न करणार नाही, कदापि नाही. सगळा दिवस काय आता असाच घालवणार आहात? स्वयंपाक करायला उशीर होतोय, मला वाण्याकडे जाऊन या. हळद, गोड तेल, मीठ घेऊन या. आणि हो, लवकर या. हो, मी घेऊन येतो. माझ्या वडिलांना तुम्ही कळवणार आहात की मी कळवू? मला वाटतं मलाच कळवलं पाहिजे. इतक्या दिवस थांबलं कसे आमचे काही दिवस. किती दिवस ठेवायचं तिला असं? आणि यांची वाट कशासाठी पाहिजे आता? एखादं येणारं चांगलं स्थळ ते देखील जायचं हातून. मला वाटतं काही नको. मी उद्याच कळवते वडिलांना. वासुदेवाचा नकार. ठीक आहे, तुला वाटतं तसं कर. अरे, आहेत का घरात सिद्धेश्वर शास्त्री जोशी? अरे दगडूशास्त्री, या मला वाटलं भेटता की नाही. बसा. काही विशेष? त्याशिवाय का मी आलो?
अरे तू आपला म्हणून तुला सांगायचं. वासुदेव मोठा दिसत नाही. बाहेर गेलाय काही काम होतं. माझं काय काम असणार त्याच्याकडे. लेखाचा स्वतः काही करत नाही, चार पैसे कमवत नाही आणि दुसरं कोणी कमवत असेल तर त्यातही निघणं म्हटलं म्हणजे इतर कायमचे खंत आहे म्हणा. अरे तू विचारी म्हणून तू हे बोलतोस तरी, पण त्या वासुदेवाला आहे का काही? तू पण मूर्ख. व्हायचं ते झालं. ओटाके बसतील तेव्हा काय येतो. मी सांगतो अजून ही वेळ गेलेली नाही. दिगंबर शास्त्र्याच्या पायावर डोकं ठेव, माफी माग. अरे वेदांत शास्त्र्याच्या आईच्या अंत्येष्टीचं तुझं किती नुकसान झालं ते ठाऊक नाही तुला. दान करणार आहेत वेदांत शास्त्री श्राद्धाला. आसनं, पादत्राण, सोन्याची अंगठी, यज्ञोपवी, छत्री, तूप, वस्त्र, भोजन, स्वयंपाकाची भांडी. अरे इतकी वर्ष अंत्येष्टीची कामं करतोस, पण एका प्रेताचं एवढं मिळालं कधी? तो कोण तुला गोकर्णशास्त्री? सगळं त्याच्या घशात जाणार आणि इथून पुढं सारे ब्राह्मणही त्यालाच बोलवणार. मग तू रे काय करणार? उत्पन्न तर जाणार, शिवाय मरणोत्तर पाप योनीत असेल ते वेगळं. तुला सांगतो, अरे वेदांत शास्त्र्याच्या आईला अंत्येष्टी देताना इतकं अकल्पित घडलं म्हणून तुला सांगू. अरे चिता अजून राख झाली पण माऊलीची कवटी काही केल्या फुटेना. काय कवटी फुटली नाही? कशी फुटणार? अंत्येष्टीचा खरा मान करी तू हे त्या प्रेतात्म्यास कळल्याशिवाय राहील? अरे प्रेतात्मा कवटीत जाऊन बसल्यावर कशी फुटणार कवटी? तरीच त्या माऊलीचा देह एकसारखा माझ्या नजरेसमोर यायचा, सद्गती दे म्हणायचा. खरं ढबूशास्त्री, आज पहिल्यांदा मी माझ्या कर्तव्यात कसूर केली. फार मोठं पाप घडलं माझ्या हातून. मला तर फारच भीती वाटू लागली. वेदांत शास्त्र्याची आई तिच्या इच्छेप्रमाणे अंत्यसंस्कार न झाल्यामुळे नक्की हाडळ होणार. तुझ्या बरोबर साऱ्या गावाला छळणार. परमेश्वरा, कोणत्या पापाची ही शिक्षा? मला वाटतं तू आयश्चित्त घे आणि मोकळा हो या संकटातून. वेदांत शास्त्र्याच्या आईची एक बाहुलीक स्मशानात जा, मंत्राग्नी दे आणि मागे वळून न पाहता निघून ये. पण ती बाहुली मात्र सोन्याची करावी लागेल. सोन्याची? मदत नाही सांगत. वेदांत शास्त्राने सांगितलं मला हे सगळं. खरं तर मी हे तुलाच काय पण कुणासही सांगू नये असं निक्षून बजावलं होतं मला. सोन्याची बाहुली इथली टाकून येतोय. मग भोग तुझ्या कर्माची फळ. अरे तू आपला म्हणून तुला सांगितलं हे सगळं म्हटलं होते तू. बर येतो मी. सोन्याची मला प्रायश्चित्त घ्यावंच लागणार, नाहीतर वेदांत शास्त्र्याची आई हाडळ होणार, भूत योनीत जाणार. मला भाऊजी कसे आले नाहीत अजून? कुणास ठाऊक. अरे देवा! कोण मारतंय वासुदेवाला? पिंडावरून काहीतरी झालंय. वासुदेव वाणीच्या दुकानात आला होता, मी तिथंच होतो. वासुदेव सामान द्यायला तयार नव्हता. वासुदेवाने कारण विचारलं तर तो म्हणाला, तुला घेऊन त्याला माल दिला तर बाकीचे ब्राह्मण येणार नाही दुकानावर. तेवढ्यात देवरावाने म्हणाले, बापूच्या पिंडाला दुःख शिणावतात का बोला.
किती मनमोहक. ही तर सतारीच्या सुरांवरील नुपुरांची रुंची. तालबद्दलही माझ्या मनाची पाकळीन पाकळी बहरून निघते आहे. या नितांत सुंदर रूपगर्भिता अगदी अप्सरालाही लाजवतील अशा हिंदवत केतकी मुलायम. अरे अरे ही तर रंभा, ही उर्वशी आणि या दोघींच्या मध्यभागी आहे माझं लक्ष विचलित करणारे प्रत्यक्ष मेनका. मेनका कल्पनीय मोहमयी लावण्य, हातात कुसुम फुलांची माला घेऊन माझीच तर आतू वाट पाहत आहे. होय, तिचा कमलनयनी कटाक्ष याचीच साक्ष देत आहे. आणि हे सारे स्वर्गस्थ देव ब्रह्मा, विष्णू आणि महेश आणि देवाधिदेवांचा राजा इंद्र मला अभिवादन करण्यासाठी आपापल्या आसनस्थळी अदबीने उभे राहिले. ते मला वंदन करीत आहे, कारण या तिन्ही लोकींचा सर्वश्रेष्ठ स्वामी महापुण्यवान केवळ मी आहे. माझ्या इतका पुण्यवान कोणीही नाही. नृत्यताल लयीवर स्वार झालेली ही स्मितवदनी गंगा मम कर स्वकरी धरुनी मला माझ्या आसनस्थळी घेऊन निघाली आहे. उर्वशी लयदार नृत्य वळण घेऊन मला आसनस्थळी बसवत आहे. आणि ही मेनका स्वर्गीय सुहास्य चिरतारून हातात कुसुम फुलांची माला घेऊन पदन्यास विलसीत एक एक पाऊल टाकत माझ्या जवळ येत आहे. ती कुसुम फुलांची माला मला अर्पण करीत आहे. तिचे ते केतकी मुलायम हात वा मधू, माझा गा सोड.
सर्वार्थानं आपलं स्वागत करतो. अरे असे तुम्ही आमच्या पायरीच्या वर्गात थांबला. या सिद्धेश्वर शास्त्री या या असे आमच्या मांडीला मांडी लावून बसा. असं लाज आणून बोलू नका. लाज आणि तुम्हाला चिंतेनं जळतोय जीव. तुम्ही आणि जळता. अरे हे तर आम्ही नवीनच ऐकतोय. तुम्ही तर इतरांना चालता चितेवर. आणखी नका बोल गरीबाला. तुम्ही आणि गरीब तुम्ही तर महापुण्यवान. श्राद्धाचं उत्पन्न काय कमी मिळतं. नाव पितरांचं करता स्वतःच मटकवता. जाऊ द्या झालं. आज अचानक आमची आठवण कशी काय. तुम्हाला तर सगळंच ठाऊक आहे. मला ठाऊक आहे. कशाबद्दल. आज 4 दिवस झाले. काय खावं आणि काय प्यावं ही वंचना. उपाशी तापाशी दिवस काढावे लागत आहे. एक ही वाणी साधं तेल मीठ सुद्धा देत नाही. काल नाचणीची पेच केली, तीही आळणी घ्यावी लागली. आपण माझी अंत्येष्टीची कामही शास्त्रीची मी जगायची तरी कसं. मी काय करणार. मी काय करणार सिद्धेश्वर शास्त्री. नरकवणीतील कित्यात मी काय करणार. हवं तर मी तुमच्या पाया पडतो. तू लाख पाया पडशील. माझ्या पायावर नाक टाकशील. त्यामुळे माझ्यात काय फरक पडणार. मी तर नरकवणीतील कीटकच राहणार. दया करा शास्त्रीजी. चालता हो चांडाळ कोण. तळ्याची भीक मागताना चढाई लाज वाटत आहे प्रेतकर्म्या. नरकवणीतील कीटक म्हणून तुझा भाऊ माझा अपमान करीत होता तेव्हा कुठे काय केलं होतस. वेदांत शास्त्रांचा देखील अपमान. एवढा माच धर्मबुडव्यात तुला नरकात देखील जागा मिळणार नाही. अरे प्रेतकर्म्या मी काय म्हणतोय. कुणाचा धर्म बुडाला. प्रेत कर्म करीत सरळ जगत होतास तर नाही तू तिकडे तुझ्या भावाने उभी केली तुझ्या पुढं. सत्यनारायणाच्या महापूजेतून हकलून दिलं ब्राह्मणांनी. ज्याचा न्याय हो म्हणे. न्याय न्याय देऊ. तुला जे हवं ते तुला देऊ. साऱ्या जगाची मळी तुझ्या दारात आणून पोचू. अट एकच. सांगा शास्त्री सांगा. तुझ्या पूर्वसंचितानुसार तुला प्रेतकर्म मिळालं. हो. उद्या तुझ्या पोरालाही. पण त्याला अंत्येष्टी कर्म शिकवायचं सोडून शाळा शिकवत नाही रे. अरे लाज वाटायला हवी. तुझा तो हरामखोर भाऊ सर्व हिंदू एक संघात जातो. कशाला. चांडाळानो तुम्ही धर्माचा पार वाटोळ करून ठेवलंय. यापुढे तुला सुखाने जगायचं असेल तर तुझ्या घरी कुणीही धर्मबाह्य वर्तन करता कामा नये. चालतोय कोण. मला सुखाने जगायचं असेल तर मग तुला शाळेतून काढून अंत्येष्टी कर्म शिकवलंच पाहिजे. मधू माझा मुलगा आहे. तो माझा ऐके. पण वासुदेव तो माझं नाही ऐकायचा. तो मधुला देखील. परमेश्वरा चांडाळा तू अजून इथंच. माझ्या पोराला मी समजावून सांगेन शास्त्रीजी. पण माझा भाऊ वासुदेव तो माझं नाही ऐकायचं. काय करायचं ते तुझं तू ठरव. मला तर काही समजेन असं झालंय. ठीक आहे. यापुढे तुझ्या सुखाचा एकच मार्ग मला दिसतोय. त्या मार्गाने गेलास तर तुझा कल्याण होईल. तुम्ही म्हणाल ते करीन मी शास्त्रीजी. धर्माचं रक्षण केलंस म्हणून तुला स्वर्गात सर्वोच्च स्थान मिळेल. जा निवांत जा. पण मी करू काय. हत्या. वासुदेवाची हत्या. काय काय म्हणाला. होय. तुझ्या सुखाचा हाच एक मार्ग आहे. परमेश्वरा परमेश्वर
माझ्या घरातून मला तुला नरकात देखील जागा मिळणार नाही. मला सुखाने जगायचं असेल पण माझा भाऊ आहे तो, भाऊ आहे तो, भाऊ 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 भाऊ. दरिद्री असली तरीही ही ठेव आहे माझ्या बापाची, परंपरेनं चालत आलेली, सांभाळली पाहिजे. यावर जगल्या घराण्याच्या 17 पिढ्या, जागोजाग फाटलेलं आयुष्य, जागोजाग शिव. शानाने तू सुद्धा डंख मारतेस, विंचवाच्या नाकीचा डंख. तुझ्या डंख वेदनेला माझ्या तोंडातून येणारी फुंकर शांत होऊन गेली बघ. माझं आयुष्यही असंच एक दिवस हे सोहळं शांत होऊन जाईल. याच आशेवर येणारा प्रत्येक दिवस ढकलत राहील. हे सोहळं शिवत शिवत धर्माचरण करीत राहील. पण हे सोहळं फाटतच गेलं. कधी इथं शिवलं तर तिथं फाटलं, तिथं शिवलं तर इथं. हे फाटणं शिवणं नुसता शिवाशिवीचा खेळ निरंतर. पण कुठवर मी शिवायचं आणि तू फाटायचं. माझ्या वेदनेची फुंकर होण्याचं सामर्थ्य तुझ्यात नाही. मग कशाला हवंय तुझं जतन? कशासाठी? ए ए मी फाडत नाही हा. मी तर जोडतोय मनाच्या धाग्यानं. मन प्रचंड पर्वता एवढं, मन अथांग सुसाट वाऱ्याच्याही कवेत न येणार. मन परंपरेच्या टाचेखाली चिरडून ठार झालेलं. ते मी जोडतोय, मला जोडलंच पाहिजे. अनंत मन आजवर मी जोडत आलोय. इथं पृथ्वीवर मरणारी माणसं थेट स्वर्गाशी जोडत आलोय. मनोमिलन घडवून आणणारा मी प्रेषित आहे. माझ्या इतका पुण्यवान कोणीही नाही. सर्वश्रेष्ठ असा मी पुण्यवान आहे. धर्मशास्त्राचा आधार आहे, वेद पुराणांचा दाखला आहे. सर्व शास्त्र संमत असा मी महापुण्यवान आहे. मी कावळा आहे? नाही, मी पुण्यवानच आहे. पण तरीही मला शुभ कार्यात हाकलून दिलं जातं का? मी पुण्यवान आहे हे खरं आहे की मी कावळा आहे हे खरं आहे? मी कावळा नाही हे खोटं आहे की मी पुण्यवान नाही हे खोटं आहे? अरे फसवलंत मला. वेदांनो, कृतींनो, पुराणांनो, तुम्ही मला फसवलं.
कावळा. हा हा फास माझ्या गळ्यात कुणी अटकवला? श्वास गुदमरतोय माझा. काढा काढा हा फास काढा. ही गाठ कसली? वेदनांनी ठसठसते. उभरला तिच्यात. चामुंडा देवी, तू माझ्या गाठीवर राहून तू नुसतं मला बोलवलंस. कावळा केलं मला. उकिरड्यावरच गाडणं खाणारा कावळा. लोक निरंतर माझा द्वेष करतात, पिंडाला खायला मात्र मलाच बोलवतात. नेहमीच मला हिडीस करतात. पण घरातलं कोणी खपलं की माझाच सन्मान करतात. मी कावळा आहे, रामानं शाप दिलेला. सुदर्शन गंधर्व, मी सुदर्शन गंधर्व. अरे सुदर्शन गंधर्वा, कावळ्या, प्रेत करण्या, असा रडतोस काय मुरदाडा सारखा? मधुबा, रडायचं नाही. मी तुला खूप शिकवणार. तू ज्ञानी हो, सन्मानानं जगायचं. अरे हट! प्रेत करण्याचा मुलगा तू. तुला तुझ्या वडिलांच्या पूर्वसंचितानुसार प्रेत कर्मच करावं लागणार. प्रेत कर्मच करावं लागणार. तुमच्या घरात कुणी गेलं म्हणतं, तुम्ही व्हा पुढं, मी आलोच. प्रेत कडक होऊ नये म्हणून अंगाला तूप लावा. प्रेत कडक होऊ शकतं. रडून शोक करू नका. अरे मी तुझा भाऊ वासुदेव. काय काय म्हणाला? भाऊ? या कावळ्याचा भाऊ? तुझ्या आईला कावळा झाला होता? मी कावळा, पिंडाला शिवणारा, माणसाला मुक्ती देणारा. मी कावळा. कावळ्याचा भाऊ म्हणताना तुला अभिमान वाटतो ना? मग मला कावळा म्हण. मला नाही ओळखलं. मी कावळा, याच्या आईला झालेला. अहो, असं काय होतंय तुम्हाला? काय होतंय? मी कावळा, कुठा पिंड, माणसाला मुक्ती देणारा. मी कावळा, पिंडाला शिवणारा. मी कावळा. काय होतंय? असं विचित्र का वाटतंय तुम्ही?
हा सुखाचा हाच एक मार्ग आहे. प्रायश्चित्त घे आणि मोकळा हो. सोन्याची बांगडी. अरे तू चावलायस चावला. झालं सगळं तुझ्या मनासारखं. तू तू कारणीभूत आहेस या सगळ्याला. कोणत्या जन्मीचा सोडू कोण असतो माझ्यावर. सत्यानाश केलास तू माझ्या संसाराचा. पुढची सगळी तयारी. संबंध काय तुझा. साता जन्माचा वैरी तू. चाल का हो इथून. काय करायचं ते माझं मी ठरवीन. मधू, इकडे ये. उघड आणि प्रणाम कर. काय आहे हे. तुझ्या बाबांची इच्छा. गरुड पुराण. योग्य करीत नाही म्हणजे. संबंध काय तुझा. घर उद्ध्वस्त करणारा हाच कलंक या कोवळ्या जीवाच्या माथी मारू नकोस वैरी. मधू माझा मुलगा आहे. त्याला काय करावं हे मी ठरवणार. मधू. आई, मला भीती वाटते. मी तुला हे करू देणार नाही म्हणजे. मधुला खूप शिकावं, सन्मानानं जगावं हे स्वप्न पाहणारी तूच कशी वहिनी. मी एक पत्नी आहे. पतीच्या पश्चात पतीची इच्छा पूर्ण करणं हा पत्नी धर्म आहे. आणि मधू त्यांचा मुलगा म्हणून वडिलांची इच्छा पूर्ण करणं हा त्याचा पुत्र धर्म आहे. अन्यथा त्यांच्या आत्म्याला चिरशांती मिळणार नाही. आणि त्यांचा आत्मा तृप्त ठेवण्याचा हे पाप मला करायचं नाही. आत्मा 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 काय कोणाला असेल तर आत्म्याचा होईल. पण या आत्म्याचं सारं जीवन अंधारात बुडून जाईल बहिणी. मधू, पठणाला सुरुवात कर. आई, मला यातलं काही येत नाही. मला विधवा करूनही तुझं समाधान झालं नाही. मधू, पठण करतोस की. सकल देवता सहशिवासी नमस्कार आज्ञासी मागवी या प्रेत कल्पसी मागे सरक